अंदाज समितीच्या मेजवानीवरून आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलाय। अंदाज समितीचे अध्यक्ष भ्रष्टाचारी आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय। तर हे सरकार राज्याची लूट करतंय असं म्हणत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला, चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं। हा भंकसपणा सरकार का करतो आहे हे आम्हाला कळत नाही, जे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे। आणि अशा स्थितीमध्ये चांदीच्या ताटात 4,500 रुपयाचं प्लेट, 550 रुपये चांदीच्या ताटाचं भाडं म्हणजे 5,000 रुपये ची थाळी काय खालं असं की देण्याची गरज पडली। हे लुटारूंचं सरकार आहे, लुटारूंची टोळी राज्याला लुटण्यासाठी बसलेली आहे आणि त्यातूनच हा बडेजावपणा हा दिसतो आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।